हाय, मी हर्षल रमेश जावळे. हा माझा लास्ट डे माझा हॉस्टेलवर आणि लास्ट नाईट आहे सॉरी. मी खूप दिवसांनी कॅमेरा स्वतःला बघतोय आणि माझी रूम ही माझी सेकंड सेमिस्टरपासून तर फोर्थ सेमिस्टरपर्यंत 3 सेमिस्टर काढणारी रूम आहे. माझं सेकंड सेमिस्टर इथे खूप छान गेलं. तिसरं सेमिस्टर थोडं वर खाली गेला आणि फोर्थ सेमिस्टर पण छान गेला. म्हणजे सगळे सेमिस्टर छान गेले माझे. शिकायला भेटलं खूप सारं. इथं नवीन लोक भेटलीत. नवीन लोकांतून भरपूर गोष्टी शिकायला भेटल्यात. कळलं की भरपूर लोक एकमेकांहून थोडं डिफरंट, म्हणजे त्यांचं त्यांची वागणूक, त्यांचा स्वभाव, सगळ्या गोष्टीत फरक असतो. आणि आपल्याहून भरपूर गोष्टीत लोक पुढं असतात आणि आपण त्यांच्यातून भरपूर गोष्टी शिकायला पाहिजे. स्वभाव चांगला ठेवायचा आणि लोकांची मदत करायची. आम्ही मस्त एक सोबत राहिलो, खूप छान वाटलं. आता ही आमची छोटंसं रूम आहे, एवढा काही दाखवण्यासारखं हे नाही आहे, पण एक दाखवून देतो. आता हा कॅमेरा फ्रंट आहे ना, हा एक कॉर्नर आयुष भाऊ राहायचा, म्हणजे माझंच कॉर्नर होता पहिले थर्ड सेमला. आणि बाकी हे माझं बाथरूम जे मी स्वच्छ केलं आहे. थँक्यू टू माय सेल्फ, कारण मी केलं आहे स्वच्छ. आता माझी बॅग पॅकिंग झालेली आहे. याच्यावर थोडं बड्डे कॅलेंडर म्हणून लिहिलं होतं पोरांनी. भरपूर गोष्टी झाल्या आहेत रूममध्ये. हे सगळे खेळ मयूरनं ठोकलेत. त्याला खेळ म्हणजे सांगितलं होतं आम्हाला टोकू नका, तरी त्याने टोकली. गट होते त्याच्यात, गट्स. आणि थँक्यू मला ही लाईफ दिल्याबद्दल. थँक्यू या रूमसाठी आणि थँक्यू तुम्ही सर्वांसाठी. थँक्यू हर्षा, तू इथे राहिलात, सर्वांसोबत चांगलं राहिलात. थोडं एवढं तेवढं चालत राहिलं आणि स्वतःला मान द्यायचा, सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची आणि दुसऱ्यांना मान द्यायचा, हे महत्त्वाचं आहे. भेटू, कारण पुढच्या वाटचाल खूप महत्त्वाची आहे आणि भरपूर गोष्टी येतात, भरपूर गोष्टी जातात आणि एका जागी थांबायचं नसते. इथं मी त्र्यंबकमध्ये शिकलो आहे. थँक्यू, भेटू पुन्हा. मी ग्राउंडवर गेलो नाही आज, जाऊ दे, काही विषय नाही. मी भरपूर फिरलो आहे तिथे, खूप मजा केलीत आणि आता छान वाटतं आहे की मी भरपूर गोष्टी केल्या आहेत आणि चांगल्या केल्या आहेत. मी माझी लाईफ थोडी जे मी सेल्फ म्हणजे जसं होतो मी पहिले तसं नाही राहिलो. मी खूप बदललो आहे. मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. भरपूर गोष्टी मी करू शकतो जीवनात माझ्या. आणि बजरंगबलीत आहे सोबती अंजनेरीची, तसं मी प्रॉपर अंजनेरीला राहत होतो. आता थोडं बाहेर जाणं पडेल नाशिकला, एक तर जॉबसाठी आणि एक तर क्लासेससाठी, कारण पुढचं शिक्षण पण महत्त्वाचं आहे. भेटूया, धन्यवाद आणि थँक्यू विकी. ह्या जागेवर मला एक माझा बेस्ट फ्रेंड भेटला, त्यासाठी थँक्यू. गुड नाईट आणि गुड नाईट हर्षू. 6 जून 2025, लास्ट डे ऑफ द हॉस्टेल. थँक्यू टू युअर सेल्फ. माझा डिंपल पडतो वाटतं.